नमस्कार. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची दोन मोठी शहरं खरं तर औद्योगिक आणि शैक्षणिक शक्ती केंद्र आहेत आणि अनेक वर्षांपासून या दोन शहरांना जोडणाऱ्या एका नव्या वेगवान महामार्गाची चर्चा सुरू होती. पण आता हा प्रकल्प केवळ कागदावर राहिलेला नाहीये, तर तो प्रत्यक्षात येतोय. हा एक असा प्रकल्प आहे जो या दोन्ही शहरांच्या विकासाला एक नवी गती देईल आणि प्रवासाचा वेळ तर कमालीचा कमी करेल. तर पाहूया हा महामार्ग या संपूर्ण प्रदेशाचं भविष्य कसं बदलू शकतो. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हा नवीन द्रुतगती महामार्ग सध्याचा जो काही खडतर प्रवास आहे तो खरंच फक्त 3 तासांवर आणण्याचं वचन कसं पूर्ण करणार आहे, आणि या वचनाचा या प्रदेशासाठी नेमका अर्थ तरी काय? सध्याची परिस्थिती आणि भविष्यातलं चित्र यातलं अंतर खूप मोठं आहे. बघा, आज पुणे ते छत्रपती संभाजीनगर जायला कमीत कमी 4 ते 5 तास, आणि ट्रॅफिक असेल तर त्याहूनही जास्त वेळ लागतो. आणि हा प्रवास तसा धोकादायकही आहे. पण विचार करा, भविष्यात हाच प्रवास फक्त 3 तासात अगदी सुरक्षितपणे आणि वेगाने पूर्ण होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जो मार्ग आज एक आर्थिक अडथळा वाटतो तोच विकासाचा एक नवा कॉरिडॉर बनेल. पण हा नवा महामार्ग इतका आवश्यक का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी सध्याच्या मार्गावरच्या समस्या काय आहेत हे नीट बघावं लागेल. सध्याच्या पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून प्रवास करायचा म्हटलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. या मार्गावर मालवाहतूक प्रचंड आहे, औद्योगिक वाहतूक आहे आणि खासगी गाड्यांची वर्दळ तर विचारूच नका. यामुळे होतं काय तर सततची वाहतूक कोंडी, गंभीर अपघात, रस्त्यांवरचे खड्डे आणि रस्त्याच्या कडेला झालेलं अतिक्रमण, या सगळ्यामुळे प्रवासी आणि उद्योगधंदे रोजच त्रस्त आहेत. ही एक मोठीच समस्या बनली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नाही तर 4 वर्षापूर्वीच केली होती. पण इतकी वर्ष यात काही ठोस प्रगती झाली नाही, ज्यामुळे लोकांची निराशा वाढत चालली होती. मग या दिरंगाईनंतर एक खूप महत्त्वाचा बदल झाला. ह्या प्रकल्पाची जबाबदारी NHAI कडून MSRDC कडे म्हणजे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे देण्यात आली. राज्यस्तरीय संस्थेकडे प्रकल्प आल्यामुळे काय झालं तर अंमलबजावणीला एक वेग आला आणि जो प्रकल्प रखडला होता तो पुन्हा रुळावर आला. चला, तर आत्तापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो. आता वळूया समाधानाकडे. म्हणजे हा नवीन द्रुतगती महामार्ग नक्की कसा असेल, त्याची तांत्रिक आणि आर्थिक रचना काय आहे हे समजून घेऊया. हा संपूर्ण महामार्ग 2 स्पष्ट टप्प्यांमध्ये उभारला जाणार आहे. पहिला टप्पा पुण्याच्या खराडीपासून शिरूर बायपासपर्यंत असेल. हा साधारण 53 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, म्हणजे उड्डाण पूल. याचा उद्देश आहे IT पार्क आणि औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी कमी करणं. दुसरा टप्पा शिरूर बायपासपासून थेट छत्रपती संभाजीनगरपर्यंत सुमारे 192 किलोमीटरचा असेल. हा पूर्णपणे नवीन म्हणजे ग्रीनफील्ड महामार्ग असेल, जो थेट आणि वेगवान प्रवास देईल. या प्रकल्पाचं धोरणात्मक महत्त्व त्याच्या गुंतवणुकीतूनच स्पष्ट होतं. केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अंदाजे 2200 कोटी रुपये खर्च करणार आहेत. ही एक प्रचंड मोठी आर्थिक बांधिलकी आहे जी या प्रदेशाच्या विकासासाठी केली जात आहे. हा प्रकल्प भारतमाला परियोजना फेज 2 चा एक भाग आहे आणि तो BOT तत्वावर उभारला जाईल. आता BOT म्हणजे काय तर एक खासगी कंपनी रस्ता बांधेल, काही काळासाठी टोल वसूल करून आपला खर्च वसूल करेल आणि नंतर तो सरकारकडे हस्तांतरित करेल. पहिल्या टप्प्यासाठी वेल्स्पन एंटरप्राइजेसची निवड झाली आहे, जे या मॉडेलच्या अंमलबजावणीतलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आता आपण या प्रकल्पाच्या दूरगामी परिणामांचं विश्लेषण करूया. कारण हा फक्त एक रस्ता नाहीये, याचे आर्थिक आणि सामाजिक फायदे काय असतील हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. हा प्रकल्प अनेक क्षेत्रांसाठी अक्षरशः वरदान ठरणार आहे. जसं आपण पाहू शकतो की याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 40% फायदा औद्योगिक क्षेत्राला होईल, कारण माल वाहतूक खूपच वेगवान होणार आहे. त्यापाठोपाठ कृषी माल, सामान्य प्रवासी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. हा महामार्ग पुणे, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही जिल्ह्यांमधल्या औद्योगिक पट्ट्यांना थेट जोडणार आहे. यामुळे वाळूज आणि शेंद्रा MIDC इतकंच नाही तर बीड आणि जालन्याच्या औद्योगिक क्षेत्रांना सुद्धा पुण्याशी जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. याचा सरळ अर्थ आहे वाहतुकीचा खर्च कमी होणं आणि उद्योगांना मोठा फायदा होणं. खरं तर हा प्रकल्प फक्त 2 शहरांना जोडणारा रस्ता नाहीये, तर तो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या 2 महत्त्वाच्या प्रदेशांमधली आर्थिक दरी कमी करून प्रादेशिक समतोल साधण्यात एक खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या प्रकल्पाचा थेट परिणाम स्थानिक पातळीवरही दिसेल. हा महामार्ग हवेली, भोर, दोंड, शिरूर आणि पुरंदर या 5 तालुक्यांमधून जाणार आहे. यामुळे साहजिकच या भागांमध्ये जमिनीच्या किमती वाढतील, नवीन छोटे मोठे उद्योग उभे राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
चला आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की या प्रकल्पाची सध्याची स्थिती काय आहे आणि तो पूर्णत्वास जाण्यासाठी नेमका किती वेळ लागेल. या प्रकल्पाचा प्रवास सुरुवातीला थोडा संथ होता, पण आता त्याला चांगलाच वेग आला आहे. घोषणेनंतर जवळजवळ 4 वर्षांनी प्रकल्प MSRDCकडे आला आणि सध्या भूसंपादनाचं काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्याचं काम पुढच्या 3 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आणि त्यावर काटेकोर देखरेखही ठेवली जाणार आहे. म्हणून पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग हा केवळ एक रस्ता प्रकल्प नाही, हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला एक नवी दिशा देणारा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, जो या प्रदेशाची खरी क्षमता जगासमोर आणेल. शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न की केवळ एक महामार्ग खरोखरच एखाद्या संपूर्ण प्रदेशाचं भवितव्य नव्याने लिहू शकतो का? या प्रकल्पाची प्रचंड क्षमता पाहता मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची एक नवी गाथा लिहिणार आहे.